नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल IMP फार्मावरती. जसे की आपल्याला माहितच आहे, आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करत होतो. जे एमएसबीटी एक्झाम आता सुरू आहे, खास करून फार्मसी डी फार्मसीचे एक्झाम या ठिकाणी सुरू आहे. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे सब्जेक्टचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी बघत होतो. आजचा जो सब्जेक्ट आहे तो आहे डी फार्मसी फर्स्ट इयरला ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. असे कोणकोणते क्वेश्चन आहे ते वारंवार पेपरमध्ये विचारले जातात. तेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर वेळ न वाया घालवता आपण त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनला डिस्कस करायला सुरुवात करूया. इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या कॅटेगरीमध्ये नंबर 1 ला जो क्वेश्चन आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तो कोणता आहे बघा. explain how the circulation of a blood takes place through the heart chamber with a neat label diagram of NS of human heart. या क्वेश्चन मध्ये विचारलं गेलेलं आहे की तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे इन शॉर्ट मध्ये, आणि नीट लेबल डायग्राम तुम्हाला ह्युमन हार्टची त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये ड्रॉ करायची आहे. सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन विथ अ नीट लेबल डायग्राम ऑफ नेफ्रॉन. तुम्हाला सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्या आन्सर मध्ये युरिनच्या फॉर्मेशनची प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करायची इन शॉर्ट मध्ये, आणि नेफ्रॉनची डायग्राम त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये ड्रॉ करायची आहे. थर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गिव्ह द कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ सलाइवा अँड राईट एनी 6 फंक्शन ऑफ अ लिव्हर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला कंपोजिशन अँड फंक्शन डिस्कस करायचे आहे सलाइवाचे, आणि राईट एनी 6 फंक्शन ऑफ लिव्हर, आणि 6 लिव्हरचे फंक्शन तुम्हाला त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचे आहे. फोर्थ इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफाइन ब्लड, डिस्क्राइब इट्स कंपोजिशन अँड फंक्शन. तुम्हाला या ठिकाणी ब्लडची डेफिनेशन मेन्शन करायची आहे, ऍज वेल ऍज ब्लडचं कंपोजिशन आणि ब्लडचं फंक्शन काय आहे हे क्वेश्चन नंबर 4 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. फिफ्थ नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफाइन अ ब्लड क्लॉट, इलुस्ट्रेट द मेकॅनिझम ऑफ अ ब्लड क्लॉटिंग इन डिटेल. तुम्हाला त्या ठिकाणी ब्लडचं जे क्लॉटचं फॉर्मेशन होत आहे त्याची डेफिनेशन लिहायची आहे, ब्लड क्लॉटची डेफिनेशन त्या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे, आणि इलुस्ट्रेट करायचं मेकॅनिझम ऑफ ब्लड क्लॉटिंगचा. ओके. 6 नंबरचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे नेम द पार्ट्स ऑफ ब्रेन, डिस्क्राइब द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेरेब्रम विथ अ डायग्राम. तुम्हाला या ठिकाणी ब्रेनचे जे वेगवेगळे पार्ट आहे त्याचे नेम त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचे आहे, आणि डिस्क्राइब करायचं स्ट्रक्चर अँड फंक्शन कशाचं, सेरेब्रमचं. ओके, विथ अ डायग्राम. 7 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिस्क्राइब द फेजेस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. तुम्हाला क्वेश्चन नंबर जो 7 आहे त्याच्यामध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकलचे वेगवेगळे फेजेस आहे ते या ठिकाणी डिस्क्राइब करायचे आहे. 8 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या नंबर मध्ये गिव्ह द रिझन पॅनक्रियाज इज कॉल्ड एज एक्झो एंडोक्राइन ग्लॅन्ड. तुम्हाला माहिती आहे एक्झो एंडोक्राइन ग्लॅन्ड म्हणजे पॅनक्रियाज, त्याला आपण मिक्स ग्लॅन्ड सुद्धा म्हणतो. तर काय त्याला आपण एक्झो एंडोक्राइन ग्लॅन्ड म्हणतो किंवा का आपण त्याला मिक्स ग्लॅन्ड म्हणतो याचे रिझन तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय करायचं, राईट डाऊन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9 इम्पॉर्टंट बघा. नेम एनी 4 एंडोक्राइन ग्लॅन्ड, नेम द हार्मोन सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लॅन्ड. तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही 4 एंडोक्राइन ग्लॅन्डचे नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे, आणि कोणते हार्मोन पिट्युटरी ग्लॅन्ड मधून सिक्रेट होतात त्यांचे नेम सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचे आहे. 10 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफाइन जॉइंट्स अँड क्लासिफाय, नेम द बोन्स ऑफ ऍक्सियल स्केलेटन. तुम्हाला जॉईंटची डेफिनेशन लिहायची आहे, ऍज वेल एज जॉईंटचं क्लासिफिकेशन सुद्धा तुम्हाला या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे, आणि ऍक्सियल स्केलेटनचे जे बोन्स आहेत त्यांचे सुद्धा नेम तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे क्वेश्चन नंबर 10 च्या आन्सर मध्ये. तो 11 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आपण बघूया. तो 11 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ अ स्पायनल कॉर्ड विथ अ नीट लेबल डायग्राम. तुम्हाला काय करायचं आहे स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे विथ अ नीट लेबल डायग्राम सहित तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. 12 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ लिम्फ नोड. तुम्हाला लिम्फ नोडचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे आणि त्याचं फंक्शन एक्सप्लेन करायचं आहे. 13 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गिव्ह द कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ सलाइवा. तुम्हाला 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सलाइवाचं कंपोजिशन अँड फंक्शन या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे इन डिटेल मध्ये. 14 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाइन टिश्यू, एक्सप्लेन द इपिथेलियल टिश्यू इन डिटेल. तुम्हाला
टिश्यूची डेफिनेशन क्वेश्चन नंबर 14 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायची आहे आणि इपिथेलियल टिश्यू बद्दल डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. इपिथेलियल टिश्यू काय आहे. ओके. 15 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे विच पार्ट ऑफ द सेल इज कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल अँड व्हाय. तर कोणता पार्ट आहे ज्याला आपण सेलचा पॉवर हाऊस म्हणतो आणि सेलचा पॉवर हाऊस का म्हणतो याचा आन्सर तुम्हाला क्वेश्चन नंबर 15 च्या आन्सर मध्ये मेन्शन करायचा आहे. 16 नंबरचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो बघा नेम एनी 5 क्रॅनियल नर्व्ह. तर तुम्हाला 16 नंबरच्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये एनी 5 क्रॅनियल नर्व्हचे नेम तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. 17 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा ड्रॉ अ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ टीएस ऑफ आयबॉल्स. तुम्हाला काय करायचं आहे ड्रॉ करायची नीट लेबल डायग्राम कशाची आयबॉलची. ओके. 18 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इनलिंग द लेअर ऑफ अ स्किन राईट द फंक्शन ऑफ अ स्किन. तुम्हाला आपल्या स्किनच्या ज्या लेअर आहेत त्या इनलिस्ट करायच्या आहे. डिस्क्राईब इन डिटेल नाही फक्त इनलिस्ट करायच्या आहे आणि स्किनचं फंक्शन सुद्धा तुम्हाला त्या क्वेश्चन नंबर 18 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. 19 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गिव्ह द कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ अ सीएसएफ किंवा त्याला आपण सर्व्हिस पॅनल फ्लू सुद्धा म्हणू शकतो. तर सीएसएफचं कंपोजिशन अँड फंक्शन तुम्हाला क्वेश्चन नंबर 19 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. त्यानंतरचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे 20 नंबरचा. यामध्ये डिफाईन द फॉलोइंग टर्म दिलेले आहे. काही टर्म दिलेले आहे त्या तुम्हाला डिफाईन करायचे आहे. फर्स्ट टर्म आहे कार्डियक आउटपुट काय आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला राईट डाऊन करायची आहे. नेक्स्ट आहे ब्लड प्रेशरला तुम्हाला डिफाईन करायचं आहे. नेक्स्ट आहे स्ट्रोक व्हॉल्यूम काय आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला क्वेश्चन नंबर 20 च्या आन्सर मध्ये लिहायची आहे. नंतर आहे हायपरटेन्शन काय आहे हायपरटेन्शनची डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. आणि लास्ट डेफिनेशन आहे अँजायना पेक्टोरिस सुद्धा डेफिनेशन तुम्हाला क्वेश्चन नंबर 20 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 20 मध्ये सगळ्या डेफिनेशन ठेवलेले आहे. कार्डियक आउटपुट, ब्लड प्रेशर, स्ट्रोक व्हॉल्यूम, हायपरटेन्शन आणि अँजायना पेक्टोरिस सगळ्यांची डेफिनेशन तुम्हाला क्वेश्चन नंबर 20 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे डिफाईन अँड गिव्ह द नॉर्मल व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 20 क्वेश्चन नंबर 21 जवळजवळ सेमच आहे पण यामध्ये काय विचारलेलं आहे डेफिनेशन ऍज वेल एज त्याची नॉर्मल व्हॅल्यू. ओके. क्वेश्चन चेंज झालेले आहे पण यामध्ये पण डेफिनेशन विचारली गेली यामध्ये पण डेफिनेशन विचारली गेली पण डेफिनेशन विथ यामध्ये नॉर्मल व्हॅल्यू विचारली गेलेली आहे. तर तुम्हाला व्हायटल कॅपॅसिटीची डेफिनेशन लिहायची आहे ऍज वेल एज व्हायटल कॅपॅसिटीची नॉर्मल रेंज आहे किंवा नॉर्मल व्हॅल्यू आहे ते सुद्धा मेन्शन करायची आहे. नेक्स्ट आहे टायडल व्हॉल्यूम काय आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. ऍज वेल एज जी नॉर्मल व्हॅल्यू असते ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. थर्ड टर्म आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम काय आहे त्याची डेफिनेशन ऍज वेल एज त्याची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे ती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 21 मधला जो थर्ड नंबरचा जो पार्ट आहे त्यामध्ये राईट डाऊन करायचा आहे. 22 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. 22 नंबरचा जो लास्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे आपल्या ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजीची. तर जवळजवळ 22 इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजीचे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जवळजवळ आपण 22 क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. एवढेच पाहायचे आहे एवढेच प्रिपेअर होऊन पेपरला जायचं आहे. तुम्ही 100% पेपरमध्ये पास होणार आहे. फक्त पासच होणार नाही तर चांगला स्कोर त्या ठिकाणी तुम्ही करू शकणार आहे. या क्वेश्चनची जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल IMP फार्मावरती तुम्हाला ड्रॉपआउट केलेली पाहायला भेटेल पण त्याला थोडा वेळ लागू शकतो. तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आहे. क्वेश्चन राईट डाऊन करून घ्यायचे आहे आणि क्वेश्चन राईट डाऊन केल्यानंतर त्याचा आन्सर प्रिपेअर करायला सुरुवात तुम्हाला करायची आहे. क्वेश्चन विथ आन्सरची जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल IMP फार्मावरती अपलोड करण्यात येईल पण त्याला टाइम लागू शकतो वेळ लागू शकतो. तर वेळ न घालवता तुम्हाला काय करायचं आहे स्वतः आन्सर प्रिपेअर करायला सुरुवात करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा. व्हिडिओ पाहत असताना जो क्वेश्चन आम्ही सांगत आहे तो लिहून घ्यायचा. क्वेश्चन लिहिलं झाल्यानंतर तुम्ही एक क्वेश्चनचा आन्सर प्रिपेअर करून ते लिहून पाहायचं आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुमची स्टडी चांगल्या पद्धतीने होईल. तर म्हणजे 22 क्वेश्चन आहे एवढेच करून जायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि वेगवेगळे जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असणार आहे फार्मा रिलेटेड ती आपण आपल्या युट्यूब चॅनल IMP फार्मावरती वेळोवेळी घेऊन येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.